सोलापूर जिल्हा कारागृहातील कैद्यांकडून रस्त्याचे खोदकाम केल्याचं समोर आल्यानंतर कारागृह प्रशासनावर आता प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। यावर आता कारागृह प्रशासनानं स्पष्टीकरण दिलंय। महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि पूर्ण सुरक्षेसह नियमात राहून खोदकाम केल्याचं कारागृह प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। तीव्र उन्हाळा, पाणी टंचाई आणि कारागृहात दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं आणि महापालिकेकडून आता नवीन पाईपलाईनची परवानगी मिळाल्यानंतर तातडीने काम पूर्ण होण्यासाठी कैद्यांकडून रस्त्यावर खोदकाम करत पाईपलाईनचे काम करण्यात आल्याचं कारागृह प्रशासनानं स्पष्ट केलंय। त्याचबरोबर कैद्यांना या कामाबाबत नियमाप्रमाणे मेहनताना दिला जातोय असंही कारागृह प्रशासनानं स्पष्ट केलंय। कैद्यांकडून खोदकाम सुरक्षेसह नियमानुसार करण्यात आलंय। कारागृहातील पाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदकाम करण्यात आलंय। सोलापूर कारागृह प्रशासनाकडून यानंतर स्पष्टीकरण देण्यात येतंय। कारागृहातील पाण्याच्या पाईपलाईनसाठी हे खोदकाम करण्यात आलंय। सोलापूर कारागृह प्रशासनाचं खोदकामाबाबत आता स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। आपले प्रतिनिधी वसीम अत्तर आपल्यासोबत जोडलेले आहेत। वसीम, काय अधिकची माहिती? नीलम, काल पाहायला गेलं तर आपण कारागृहातील जे कैदी आहेत त्यांच्याकडून जे आहे ते पाईपलाईन दुरुस्तीचं काम जे आहे ते करण्यात आलं होतं आणि याची चर्चा जी आहे ते सर्वत्र झाली होती आणि त्यानंतर जे आहे ते कारागृहाच्या प्रशासनाकडून जे आहे ते त्यांचं स्पष्टीकरण जे आहे ते आलेलं आहे। तर कैद्यांची संख्या वाढली आणि सध्या उन्हाचे दिवस आहेत आणि त्यामुळे पाणी टंचाई जी आहे ते पाणी टंचाई निर्माण झाली आणि गेल्या अनेक दिवसापासून जे आहे ते पाणी मिळत नसलेले आणि ते देखील पाणी मिळते ते दूषित पाणी येते आणि याबाबत वारंवार जे आहे ते महापालिकेला कळवलं होतं, मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे प्रशासनात जे आहे ते कैद्यांना घेऊन जे आहे ते त्या ठिकाणची पाणी दुरुस्ती जे आहे ते करण्यात येत असल्याचं जे आहे ते कारागृहाच्या प्रशासनाकडून सांगितलेलं आहे। जी, धन्यवाद वसीम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।